भगवद्गीतेचे अनमोल विचार. आयुष्यात कधीही कोणासाठी रडू नका. आयुष्यात कधी कोणासाठी रडू नका, कारण जो तुमचा आपला असेल ना, तो तुम्हाला कधी रडू देणार नाही. आपला वाईट काळ शांतपणे घालवून द्या, नाहीतर हे जग फक्त तुमची थट्टा करत राहील. कोणावर इतकं प्रेमही करू नका की नंतर ते प्रेम तुम्हाला जगूच देणार नाही. जास्त विचार करणं थांबवा आणि त्या जगातून बाहेर या जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. जेव्हा कोणी तुम्हाला फसवतं तेव्हा ती फसवणूक दुःख देत नाही. दुःख तो विश्वास देतो जो तुम्ही त्या व्यक्तीवर ठेवलेला असतो. जो माणूस सारखा दुःखाचे रडगाणे गातो त्याच्या दाराशी उभा असलेला आनंदसुद्धा बाहेरूनच परत निघून जातो. आपल्या बुद्धीचा वापर करा, जेणेकरून तुम्ही आपल्या मनाला एक चांगलं आयुष्य देऊ शकाल. मी माझ्या या स्वभावावर थोडा गर्व करते. राग असो वा प्रेम, पुरेपूर करते. कोणी कितीही महान का असेना, पण कधी कोणाच्या मागे आंधळ्यासारखे नका चालू. आयुष्यात अशीही माणसं असतात ज्यांना आपण मिळवू शकत नाही, फक्त इच्छा करू शकतो. हसणे तर आमची सवय आहे, नाहीतर आयुष्य तर आमच्यावर नाराजच असते. पैसा फक्त कोणाचं लाईफस्टाईल बदलू शकतो, त्याचे विचार आणि नियत नाही. आपण ज्याची जेवढी काळजी करतो ना, बहुतेक वेळा तीच माणसं आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात. भरोसा ठेवा, पण कोणाच्या भरवशावर राहू नका. आजकाल तर विषामध्ये सुद्धा इतकं विष नसतं जितकं विष काही लोक इतरांसाठी आपल्या मनात ठेवतात. लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंत चांगले आहात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता, आणि तुमच्यासाठी सर्व तेव्हापर्यंत चांगले आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. जो तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा तरी असेल तो तुमच्यापासून दूर राहिलेलाच बरा. जगण्यासाठी कोणाचा तरी आधार हवा हे काही गरजेचं नाही, आणि हेही गरजेचं नाही की तुम्ही ज्याचे आहात तोही तुमचाच असेल. आयुष्यात तुम्ही कोणाशी बोलण्यासाठी कधीही त्रासून जाऊ नका, कारण जर त्याला तुमची खरंच काळजी असेल तर तो तुमच्यासाठी वेळ काढेलच. माणूस स्वतःच्या नजरेत योग्य असायला हवा. जग तर देवावर सुद्धा नाराज आहे. जिथे जिथे मला तुझी गरज होती तिथे तिथे माझी साथ सोडल्याबद्दल तुझे आभार. प्रेम ते नाही जे एका चुकीवर साथ सोडून देतं. प्रेम तर ते आहे जे 1000 चुका सुधारून सुद्धा तुमच्या सोबत उभं राहतं. ज्याने खर्च कमी करण्याचा विचार केला, समजून जा त्याने कमावण्याची अक्कल गमावली आहे. जे आपल्याला विसरले आहेत त्यांना आठवणं मी सुद्धा गरजेचं समजत नाही. एकटं राहण्यात आणि एकटं पडण्यात खूप फरक आहे. काही नाती काळाच्या ओघात सोडून देणं उत्तम आहे. शेवटी वेळच सांगेल ती जपायची आहेत की अपूर्ण सोडायची आहेत. हे कलियुग आहे. इथे लोक स्वतःच्या त्रासामुळे कमी पण दुसऱ्यांच्या सुखामुळे जास्त दुःखी होतात. त्यांनाही जाताना पाहिलंय जे आयुष्यभर थांबण्याचं वचन द्यायचे. प्रेमात फक्त इतकं गरजेचं आहे की एकाने गप्प व्हावं आणि दुसऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे. जगातील सर्वात भारी मास्क असा आहे जो सर्वांचं तोंड बंद करून टाकतो. चांगलं नक्की बना, पण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. गर्दीत ते माझ्या हाताला हात लावून निघून जातात. काही लोक गळाभेटी नक्की घेतात पण शेवटी दगा देऊन जातात. सुखी होण्याच्या नादात जो आयुष्यभर दुःखी राहतो त्यालाच माणूस म्हणतात. मनाच्या गोष्टी करते ही दुनिया, पण प्रेम आजही चेहऱ्यांवरच होतं. हा काळ सुद्धा निघून जाईल. तुम्ही जरा धीर तर धरा. जेव्हा सुखच टिकलं नाही तर दुःखाची काय लायकी आहे. जखम होणं सुद्धा खूप गरजेचं होतं, कारण जखमेसारखा दुसरा कोणताही गुरु नसतो. आयुष्य जगण्याची खरी पद्धत फक्त त्यांनाच समजली आहे ज्यांनी आयुष्यात प्रत्येक ठिकाणी बदाम नाही तर फसवणूक खाल्ली आहे. तुम्ही बदललात ती तुमची मजबुरी असेल. आता आम्ही बदलू याला आमची तत्वे म्हणतात. एका क्षणासाठी मानूया की नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत, पण तुम्ही निर्णय तर घ्या. काय माहिती नशीबच बदलून जाईल. मूर्खांशी वाद घालणारी व्यक्ती बुद्धिमान असू शकत नाही. मूर्खांना हाताळण्याचा सर्वात उत्तम मार्ग हा आहे की त्यांच्याकडे लक्षच देऊ नका. कधी कोणाच्या भावनांची थट्टा करू नका. कोणास ठाऊक कोणतं दुःख घेऊन कोणी जगत असेल. तुटलो नाहीये, फक्त थकलोय. वाट पहा, आधीपेक्षा चांगला परत येईन. कधीही टाइमपाससाठी नातं जोडू नका, उलट नात्यासाठी वेळ काढा. आयुष्यात ध्येय तर मिळून जातात, पण ती माणसं नाही मिळत ज्यांना या मनाने चाहलं असतं. आयुष्य एकदाच मिळतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. फक्त मृत्यू एकदा मिळतो, आयुष्य रोज मिळतं. ज्याच्यासोबत असण्याचा मला अभिमान होता त्यानेच माझ्या प्रेमाची थट्टा उडवली आहे. अनेकदा आपलं आपलं म्हणणारेच दगा देऊन जातात, आणि गोड बोलणारेच अनेकदा पाठीत खंजीर खुपसतात. माहीत नाही इतकी हुशारी लोक कुठून शिकतात. सोबतही राहतात आणि जळतात सुद्धा. नातीही निभावतात आणि दुश्मनीसुद्धा निभावतात. तोंडावर काहीतरी वेगळं आणि पाठीमागे काहीतरी वेगळंच असतात.
गिधाडंसुद्धा कुठेतरी निघून गेली आहेत. वाटतं त्यांनी पाहिलंय की माणूस आमच्यापेक्षा चांगलं उरबाडतो. काही खास लोक होते आयुष्यात. असे आले की वाटलं कधी जाणारच नाहीत, आणि असे गेले की वाटलं कधी होतेच नाहीत. आमची थट्टा तर नंतर केली जाते, आधी लोक आम्हाला आपलंसं करतात. तुटलो नाही आम्ही, तोडले गेलो आहोत. रडलो नाही आम्ही, रडवले गेलो आहोत. आम्हाला माहीत नाही की आम्ही कसे आहोत, पण इतकेही वाईट नाही आहोत जितके ठरवले गेलो आहोत. शोध तर वचन निभावणाऱ्याचा आहे, नाहीतर वचन मोडणारे तर प्रत्येक ठिकाणी मिळतात. कधीकधी मनाची समजूत घालणं हेच उत्तम असतं, कारण प्रत्येक हट्ट आपल्याला आनंद देत नाही. जे लोक आपली चूक मान्य करत नाहीत ते तुम्हाला आपलं कसं मानतील? गर्व कशाचा करू? मेल्यावर माझे आपलेच मला शिवल्यानंतर हात धुतील. हेही माझं एक वैशिष्ट्य आहे की मी कोणाचा खास नाही. उत्तमातून सर्वोत्तम फक्त तोच झाला आहे ज्याने आपल्यातील वाईटपणा ऐकला आहे आणि सहन केला आहे. ज्याचीही साथ द्याल ती उघडपणे द्या. विरोधक म्हणवले जाल पण गद्दार नाही. आजकाल लोक हक्क तर गाजवू इच्छितात पण नातं निभावू इच्छित नाहीत. ज्यांना प्रयत्न करायला माहीत नाही त्यांना प्रत्येक समस्या मोठी वाटते. चूक त्यांचीही नव्हती, कदाचित आम्हीच चुकीचं समजून बसलो. ते दया येऊन बोलायचे आणि आम्ही त्याला प्रेम समजून बसलो. मला वाट आहे आयुष्याच्या शेवटच्या पानाची. ऐकलंय की शेवटी सगळं ठीक होतं. तुम्ही कोणालाही आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका, कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही तर स्वतःचाच तिरस्कार करू लागता. क्षणाक्षणाला रागवणारी माणसं तीच असतात ज्यांना नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी असते. बालपणी गोष्ट ऐकून झोपायचो, आज स्वतःच्याच गोष्टीवर रडून झोपतो. माहीत नाही का सोडून निघून जातात ती लोक ज्यांना आपण आयुष्य समजून कधीच गमावू इच्छित नाही. मित्र तो असतो ज्याच्यासोबत गोष्टी मोकळेपणाने करता येतात, विचार करून नाही. कोणीही आपलं नसतं. इथे सर्व टाइमपास करण्यासाठी आपल्याला आपलंसं करतात. दूर राहायचंय मला त्या सर्वांपासून जे माझ्यासोबत असूनही माझ्यासोबत नाहीत. जो तुमचं मूल्य ओळखत नाही त्याच्यासमोर जबरदस्तीने कधीही आपलं प्रेम दाखवू नका. मला कोणाच्या बदलण्याचं काही दुःख नाही, फक्त कोणीतरी असं होतं ज्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं हे आमचं नशीब असतं आणि त्यांना जपून ठेवणं हे आमचं कसब असतं. कापणं, वाटणं आणि पिळलं जाणं, शेवटच्या थेंबापर्यंत उसापेक्षा चांगलं कोणाला माहीत आहे की गोड असण्याचे किती नुकसान असते. बर्बाद करायचं होतं तर दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने करायचं होतं. आयुष्य बनून आयुष्यच हिरावून घेतलं तुम्ही. ठोकर खातो, त्रासाने चालतो. मी उघड्या आकाशाखाली छाती ताणून चालतो. करतो तेच जे मला आवडतं. मान्य आहे की वय कमी आहे पण जिद्द मोठी आहे. आयुष्य आहे तर सोपं कसं असेल? सोपं झालं तर मग ते आयुष्य कसं असेल? आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा ही चूक मानली जाते आणि गरिबाची चूकसुद्धा गुन्हा मानली जाते. असा एखादा सॅनिटायझरसुद्धा बनवा ज्याने मनाचा मळ आणि हृदयातील द्वेषसुद्धा धुवून जाईल. कोणत्या माणसाच्या मागे धावून स्वतःची व्हॅल्यू कधीही कमी करू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. तिरस्काराची एक गोष्ट खूप चांगली आहे की हे प्रेमासारखं खोटं नसतं. किती विचित्र गोष्ट आहे ना. लोक काही क्षण आनंदी राहण्यासाठी आयुष्यभर दुःखी राहतात. हे आयुष्य आईसारखं असायला हवं. कोणाला काही फरक पडत नाही की दुसऱ्यांकडे कसं आहे. सर्वांना फक्त हेच वाटतं की माझं आयुष्यच सर्वात चांगलं आहे. खोड्या करा पण कटकारस्थानं नको. आम्ही सभ्य नक्की आहोत पण मूर्ख नाही. जेव्हा माणसाचं हृदय तुटतं ना तेव्हा फक्त हृदयच तुटत नाही, त्यासोबत त्याचा विश्वास आणि ओढसुद्धा तुटते जी फक्त तुमच्याशी असते. परमशत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतं चुकीच्या दिशेला भरकटलेलं मन. नात्यांना इतकं आजमावलं आहे की आता एकटेपणावरच प्रेम झालंय. ज्याच्याकडे जास्त पर्याय असतात ते कधीच कोणाच्या भावना समजू शकत नाहीत. कोणासाठी इतकंही काय तुटायचं की स्वतःसाठी हसूच शकणार नाही. नेहमी नशीबच खराब नसतं, अनेकदा आपण निर्णयच चुकीचे घेतो. लोक जर थोडीसे यशस्वी झाले तर इतरांना मूर्ख समजायला लागतात. माणसाचे शब्द बोलत नाहीत तर त्याची वेळ बोलते. माहीत नाही कोणत्या गोष्टीचा माणसाला गर्व आहे जो शेवटच्या प्रवासासाठी सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून आहे. नजरसुद्धा काय चीज आहे ही त्यालाच शोधते जो याला आपल्याला टाळतो. संबंध वाढवायचे असतील तर काही वाईट सवयी ठेवा, कारण काहीही असो फसवणूक ही शेवटी फसवणूकच असते. नात्यांचं सौंदर्य एकमेकांचं म्हणणंच समजून घेण्यात आहे. स्वतःसारखा माणूस शोधाल तर एकटे राहाल. अंतर मायने ठेवत नाही जेव्हा मन एकमेकांशी एकनिष्ठ असेल. आजच्या काळात जास्त चांगलं असणं अजिबात चांगलं नाही,
पाडणारे जर आपले असतील तर सावरायला खूप वेळ लागतो. आजच्या काळात लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. आनंदी राहायला शिका याआधी की उदास राहणं तुमची सवय बनून जाईल. कोणी जर तुम्हाला म्हणालं की तुम्ही बदलला आहात तर 95% शक्यता ही आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं बंद केलंय ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या. बाकी तुमच्यात काहीही बदललेलं नाही. परत ती लोक येतात जी रागावून निघून जातात. तुटून जाणारा कधीच परत येत नाही. काही लोक आपलं मन रोज दुखवतात पण तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो. जे आपल्या माणसांकडून त्रासलेले असतात, आपल्यांकडून नाकारले गेलेले असतात, ते खूप कठोर होतात, मनातूनही आणि शब्दांतूनही. अपेक्षा त्रास तर खूप देतात, पण माहीत नाही का या मनाला तरीही अपेक्षा राहतेच. बनावट नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे की तुम्ही एकटं राहायला शिका. प्रेम आणि तिरस्कार हे म्हणायला तर 2 किरकोळ शब्द आहेत, पण हेच 2 शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि सैतानही बनवू शकतात. वेळ सांगणारे तर खूप मिळतील, पण वेळेवर कामाला येणारे खूप कमी मिळतील. वादळ येणं सुद्धा गरजेचं आहे आयुष्यात. तेव्हाच तर कळतं की कोण हात धरतं आणि कोण साथ सोडतं. मी प्रत्येक प्रकारची माणसं पाहिली आहेत माझ्या आयुष्यात. मदत घेऊन आभार मानणारे सुद्धा आणि मदत घेऊन मूर्ख म्हणणारे सुद्धा. वेळेआधी मिळालेल्या गोष्टी आपले मूल्य गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपले महत्त्व गमावतात. मला वाकण्याची हौस नाही आणि झुकवण्याची आवड नाही. काही भावना मनाशी जोडल्या गेल्या आहेत, बस त्या निभावण्याची आवड आहे. दिसतात तर इथे सर्वच माणसं, बस फरक इतकाच आहे की काही जखम देतात आणि काही जखमा भरतात. पुन्हा त्याच वळणापासून आयुष्य सुरू करायचंय जिथे सारं शहर आपलं होतं आणि तुम्ही अनोळखी होतात. जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त, तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडायला लागता. अरे मन असायला हवं कोणाशी बोलण्यासाठी, वेळ तर आपोआप मिळतो. आयुष्यात पश्चात्ताप करणं सोडा, उलट असं काही करा की तुम्हाला सोडणाऱ्याला पश्चात्ताप होईल. वेळ आणि शब्द दोन्हींचा वापर निष्काळजीपणे करू नका. हे दोन्हींना पुन्हा येतात ना पुन्हा संधी देतात. अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्या समोर तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात आहेत. कधीकधी समजत नाही की चांगल्या माणसासोबत नशीब नेहमी वाईट खेळ का खेळतं. प्रेम करणं एक कला आहे आणि हे प्रेम कधीच करू नका हा माझा सल्ला आहे. किती खेदाची गोष्ट आहे, जेव्हा कुठे निष्ठेचा उल्लेख होतो तेव्हा आपण माणसं कुत्र्यांचे उदाहरण देतो. ना हक्क द्या कोणाला इतका की तुम्हाला त्रास होईल आणि ना वेळ द्या इतका कोणाला की त्याला गर्व होईल. कारल्यासारखी कडू माणसं अनेकदा संकटात कामाला येतात आणि साखरेसारखी गोड माणसं वेळेवर अनेकदा फसवून जातात. ज्यांना तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्यांच्याकडे तक्रार करणं पूर्णपणे व्यर्थ आहे. आयुष्य कितीही वाईट का असेना, जोपर्यंत कोणी आपला साथ देतं तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं. प्रत्येक माणसाच्या 2 गोष्टी असतात, एक ती जी तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी तो सर्वांपासून लपवतो. मौन हे सर्वात चांगलं उत्तर आहे त्या माणसासाठी जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही. जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा. दुसऱ्यांच्या भरोशावर बसून राहणं तुम्हाला उद्ध्वस्त करेल. माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं समजतो. लोक नेहमी त्याला गमावण्याची भीती बाळगतात जो त्यांचा कधी असतोच नाही. आयुष्यात तुम्ही 10 वेळा नापास व्हा किंवा 100 वेळा, पण शपथ घ्या की आपल्या आयुष्यात सामान्य माणूस बनून जगायचं नाही. प्रेम खूप दुर्मिळ आहे, त्याला पकडून ठेवा. राग खूप वाईट आहे, त्याला दाबून ठेवा. भीती खूप भयानक आहे, तिचा सामना करायला शिका. टेन्शन, डिप्रेशन आणि अस्वस्थता माणसाला तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त विचार करतो. संयम ठेवणं जगासमोर रडण्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे. लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होतं, पण इथे ज्याला आपलं दुःख सांगाल तोच मजा घेतो. सर्वांना चांगलं समजून घेणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असायला हवा, कारण भावनांची इथे कोणालाही कदर नाही. जी व्यक्ती स्वतःकडे असलेल्या गोष्टींनी समाधानी नाही, तिला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनी सुद्धा कधी समाधान मिळणार नाही. दुसऱ्याला जर आपल्या आयुष्यात मौल्यवान बनवाल तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्थ होऊन जाल. तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट जेवढी पाडाल, लोक तुम्हाला तेवढंच अजून मजबूर करतील. वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन बनायला शिकवते. बस हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. ते आपल्याला सवडीनुसार आठवतात आणि आपल्याला त्यांच्या आठवणींपासून सवड मिळत नाही. ते तुम्ही नव्हतात तर माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं सर्वात जास्त मन दुखवलं होतं. प्रेम वचनांनी नाही तर जाणीवेला टिकून राहतं. आनंदी दिसण्याच्या जबरदस्तीत माणूस अजून जास्त उदास होऊन जातो. आता धर्म कोणताही असा चालवला जावा ज्यामध्ये माणसाला माणूस बनवलं जावं.
कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरी सर्वात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो. अनेकदा जुनी नाती हरवून जातात एका नवीन नात्यात गुंफल्यानंतर. काही लोक खोटं सुद्धा इतक्या विश्वासाने बोलतात की तुम्ही ओळखूच शकत नाही की तो माणूस तुमच्याशी खोटं बोलतोय. लोकांना तुमची कदर तेव्हा होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास जिंकायला तर पूर्ण आयुष्य लागतं, पण तो तोडण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो. बदलणं तर ठरलेलं आहे. प्रत्येक गोष्ट बदलते. कोणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात. लोक योगायोगाने फक्त भेटतात, पण दुरावतात सर्व आपल्या मर्जीने. विसरायला शिकून घ्या साहेब, यातच तुमचा फायदा आहे. कारण हे जग सुद्धा तुमच्याशी हेच करणार आहे. एका काळानंतर एकतर दुःख संपतं किंवा माणूसच संपतो. पाय त्यांचेच शिवले पाहिजे ज्यांचे आचरण पवित्र असेल. कोणाची सवय असणं हे प्रेमापेक्षाही जास्त धोकादायक असतं. जी गोष्ट सहज मिळते ना, माणूस तिची कधीच कदर करत नाही. मतलबी नाती जेवढ्या लवकर बनतात तेवढ्याच लवकर तुटतात सुद्धा. घमंड आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपली नाती बिघडवून घेतो. माणूस कधीच गर्दीत हरवत नाही. माणूस हरवतो तेव्हा जेव्हा तो एकटा असतो. कमकुवत असतात काही माणसं, जिथे राग यायला हवा तिथे रडून देतात. कधी कधी खूप काही असतं बोलण्यासारखं, पण मनातील गोष्ट मनातच राहून जाते. मी कधी कोणाला आजमावलंच नाही. जेवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम कधी मिळालंच नाही. कोणालाही माझी उणीव भासावी, कदाचित देवाने मला असं बनवलंच नाही. तुम्ही कितीही मनापासून नातं निभावा, पण बदलणारा माणूस शेवटी बदलतोच. विसरणारे तर सर्वच वाचले, मेले तर ते जे आपल्या प्रेमाला विसरू शकले नाहीत. खऱ्या मनाने तुटून प्रेम करणारे शेवटी अनेकदा स्वतःच तुटून जातात. कपड्यांची मॅचिंग गेल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल. नात्यांची आणि परिस्थितीची मॅचिंग करून घ्या. तुमचं पूर्ण आयुष्य सुंदर होईल. खोटी आशा देण्यापेक्षा चांगलं आहे की खरं बोलून तुम्ही नकार द्या. आयुष्यात गैरसमज ठेवणं हे चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या परिस्थितीला बघून घ्या. जगाला बघून जर निर्णय घ्याल तर नेहमी दुःखी राहाल. आयुष्य असतं तर स्वतःचंच, पण ते जगावं दुसऱ्यांसाठी लागतं. लांब दोरा आणि लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणूनच दोऱ्याला गुंडाळून आणि जिभेला आवरून ठेवायला हवं. तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. होऊन गेलेला काल तुमच्या डोक्यात आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे. थेंबासारखं जीवन आहे माणसाचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे. इथे प्रत्येक व्यक्ती प्रवासी आहे. एक दिवस आठवणींतूनही निघून जातो. होऊन गेलेला काल कधीच परत येत नाही, पण होऊन गेलेल्या काळात लोकांची वागणूक प्रत्येक वेळी आठवते. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर नेहमी उदास राहाल आणि लोकांना जराही फरक पडणार नाही. ही नातीसुद्धा विचित्र असतात. विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि फसवणुकीशिवाय संपत नाहीत. संकटाच्या वेळी मदतीचा दिखावा करणारी लोक अनेकदा तुमचा विनाश पाहून खूप आनंदी होतात. भरोसा तर आपल्या श्वासाचाही नाहीये आणि आपण माणसांवर करतो. आता मला त्रास होत नाही, मग कितीही उंचीवरून मला पाडलं तरी, कारण मला त्या हातांनी धक्का दिलाय ज्यांच्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. जो तुमच्या भावना समजून सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही. तुमचा विश्वास डोंगर सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संशय तुमच्या नात्यात भिंत उभी करू शकतो. तुम्ही कधीही हे नका विचार करू की तुम्ही एकटे आहात. उलट हा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. वाया घालवू नका आपल्या शब्द प्रत्येकासाठी. बस शांत राहून बघा की तुम्हाला समजतं कोण. एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सहन करायला सुद्धा शिकतो. रुसण्याचा हक्क तर आपलेच देतात, परक्यांसमोर तर हसावेच लागते. कोणावर प्रेम करणं चुकीचं नसतं, पण कोणावर प्रेम करून सोडून देणं खूप चुकीचं असतं. मी जेव्हा बुडालो तेव्हा समुद्रालाही नवल वाटलं की विचित्र माणूस आहे, कोणाला साधच घालत नाही. जो माणूस नेहमी शांत राहतो तो आपल्या शांततेत सुद्धा सगळं काही बोलून जातो. खरं प्रेम अनेकदा चुकीच्या माणसांशीच होतं. केवळ हट्टाची एक गाठ सुटली तर गुंफलेली सर्व नाती सुटून जातील. संयमाची एक गोष्ट खूप चांगली असते. जेव्हा तो येतो तेव्हा मग कोणत्याही गोष्टीची इच्छा राहत नाही. चांगली माणसं आनंद देऊन जातात आणि वाईट माणसं धडा देऊन जातात. हे असं युग चालू आहे जिथे धर्माच्या नावावर लढायला सर्व तयार आहेत, पण धर्माच्या वाटेवर चालायला कोणीही तयार नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.